वैभव याला आपण सन्मानित करायचं आहे। पनवेल टेनिस क्रिकेटचे ज्यांच्या माध्यमातून केडी आणि वैभव या दोघांना सन्मानित केले जात आहे। हॅलो, तसेच मी मान्यवर ह्या मंडळाचे सर्व भोलानाथ श्यामा पाटील, नरेश तुकाराम पाटील आणि रोदास गजानन नेरुळकर यांचा मी स्वागत करण्यासाठी मान्यवर तसेच रोदास नेरुळकर यांचा सत्कार करण्यासाठी मी संजय पाटीलना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते रोदास नेरुळकर यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे, ज्यांनी 5 रात्र ह्या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला, त्यांचं मी मनापासून धन्यवाद। तसेच मी नरेश तुकाराम पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मान्यवर भालचंद्र पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते नरेश तुकाराम पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। तसेच पुढचे स्वागत सुख भोलानाथ पाटील साहेब यांचा स्वागत करण्यासाठी मी मान्यवर संतोष सांगा नेरुळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते भोलानाथ पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। अतिशय जबरदस्त। तसेच आमचे स्कोरर कल्पेश भुईर ज्यांनी 5 रात्र इथे अतिशय जबरदस्त कामगिरी केली, कल्पेश भुईर ज्यांनी अतिशय कामगिरी केली, तर मी राकेश पावशे यांना विनंती करतो की आपण कल्पेश भुईर एक जबरदस्त अतिशय गुणवान गुणलेखक यांचा आपण शाल सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे। तसेच आपले रोनित पाटील यांचा देखील मी सन्मान करण्यासाठी चंद्रकांत हरी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते रोनित पाटील यांचा सत्कार करायचा आहे। आमचे साथी स्कोरर कल्पेश भुईर, रोनित पाटील अतिशय जबरदस्त स्कोर ह्या 2 स्कोररांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, दोघांचा देखील अतिशय सन्मान केला जात आहे। तसेच बोलूया आता मात्र बक्षीस समारंभाकडे। या सामन्यातील या स्पर्धेसाठी मात्र प्रशांत खानावकर याला विनंती असणार, आपण मंचावरती यायचं आणि आपली उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी घेऊन जायचं आहे। उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी मी म्हणेन स्वर्गीय प्रल्हाद कान्हा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री भालचंद्र कान्हा पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते प्रशांत खानावकर नावडे याला उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे। उत्कृष्ट गोलंदाज नावडे संघाचा एक गुणवान गोलंदाज प्रशांत खानावकर याला उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाते, मात्र भालचंद्र कान्हा पाटील यांच्या शुभ हस्ते। तसेच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज श्री रतनराव हरचंद्र पाटील विजय एंटरप्राइजचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून ट्रॉफी प्रदान केली जाते। तर मी उत्कृष्ट फलंदाज जीसीसी संघाचा समाधान भुईर ज्यानं 57 धावा केल्या आणि 5 गडी बाद केले, त्या समाधान भुईरला मी आमंत्रित करतोय की त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी घेण्यासाठी मंचावरती यायचंय। मी मान्यवर रतन हरचंद्र पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते
आणि संजय नारायण पाटील या दोन मान्यवरच्या हस्ते या दोन मान्यवरांना मी विनंती करतो की आपण भोईर समाधान भोईर याला उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. अतिशय चांगला खेळ केला तो मात्र समाधान भोईरनं. मी मान्यवर रतन हरचंद्र पाटील तसेच संजय नारायण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे समाधान भोईर याला सन्मानित करायचं आहे. इकडे सांग करायला. तसेच एक सामना शो मॅच म्हणून झाला होता तो मात्र आयोजक आणि तळोजा पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्याच्यामध्ये आयोजकांचा सामना जिंकला होता. तर त्या सामन्यामध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली तो मात्र मंगेश नेरुळकर याला सामन्यावरचा पुरस्कार देण्यात येतोय. मंगेश नेरुळकरला मी विनंती करतो की त्याने आपण स्टेजवरती यायचंय. अशोक श्यामा पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभाचे मंगेश नेरुळकर यांनी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय. एक सामना झाला होता शो मॅचचा सामना झाला होता आयोजक आणि तळोजा पोलीस स्टेशन यांच्यामध्ये हा सामना झाला होता. त्याच्यामध्ये मंगेश नेरुळकरने अतिशय चांगली कामगिरी केली होती आणि मंगेश नेरुळकरच्या फलंदाजीच्या जोरावरतीचा सामना हे आयोजक जिंकले होते. तर अशोक पाटील यांच्या शुभाचे त्यांना ही ट्रॉफी प्रदान करण्यात येते. तसेच या सामन्यामध्ये शो मॅच मध्ये आयोजकांनी प्रथम क्रमांक पटकावला विजय मिळवला तर सर्व आयोजकांना विनंती आहे की आपण मंचावरती जायचंय. आणि मी मान्यवर ज्ञानेश्वर श्यामा पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी ही ट्रॉफी आयोजकांना देऊन सन्मानित करायचंय. अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. तळोजा पोलीस स्टेशन वर्चस VRCC चे आयोजक यांच्यामध्ये हा सामना झाला होता ज्याच्यामध्ये VRCC चे आयोजक हा सामना जिंकले होते. मी मान्यवर माजी सभापती पनवल पंचायत समितीचे ज्ञानेश्वर श्यामा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभाचे ही ट्रॉफी या आयोजकांना प्रदान करायची आहे. हॅलो स्टेजच्या समोर धन्यवाद ना तर इथे कॅमेऱ्यात बघा सांग आणि केडीला खालून फोटो काढा सांग. इकडून खाली बसलेत ना तिथून फोटो काढा सांग. तसेच या सामन्यामध्ये ज्या संघानं चतुर्थ पारितोषिक पटकावलं रोख रक्कम 40,000 रुपये व भव्य चषक माननीय श्री संतोष नामदेव पाटील व माननीय श्री वासुदेव शिवराम पाटील यांच्याकडून प्रदान करण्यात आले हे पारितोषिक. मी जय हनुमान नावडे संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण तातडीनं मंचावरती यायचं आणि आपले हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. रोख रक्कम 40,000 रुपये व भव्य चषक. मी मान्यवर निवृत्ती नामदेव पाटील व श्री वासुदेव शिवराम पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभाचे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 40,000 रुपये व भव्य चषक जय हनुमान नावडे या संघाला आपण प्रदान करायचं आहे. निवृत्ती नामदेव पाटील व वासुदेव शिवराम पाटील यांच्या शुभाचे जय हनुमान नावडे संघाला जो नावडे संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला त्यांना चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. रोख रक्कम 40,000 रुपये व भव्य चषक. तसेच या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो मात्र विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे. त्या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की त्यांनी तातडीनं मंचावरती यायचंय. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो मात्र विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे. या उसाटणे संघाच्या संघनायकाला विनंती आहे की त्यांनी तातडीनं मंचावरती यायचंय.
मी मान्यवर भाई काशीनाथ पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. विशाल काशीनाथ पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक VRCC उसाडणे संघाला हे पारितोषिक आपण प्रदान करायचं आहे. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो मात्र VRCC उसाडणे संघ विशाल काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 50,000 रुपये व भव्य चषक देण्यात आलाय. तसेच या स्पर्धेमध्ये ज्याने द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला जो संघ ज्याने द्वितीय क्रमांक पटकावला तो मात्र गावदेव पेंदर संघ. गावदेव पेंदर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण लगेचच मंचावरती यायचं आहे. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 1,00,000 रुपये व भव्य चषक हे प्रदान केले माननीय श्री राजेश हरी पाटील रसिस्ता कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर. तर मी मान्यवर गजानन शंकर पाटील आणि चंद्रकांत हरी पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1,00,000 रुपये व भव्य चषक गावदेवी क्रिकेट क्लब पेंदर यांना प्रदान करायचं आहे. अतिशय जबरदस्त सामना, अतिशय जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला तो मात्र शेवटच्या सामन्यामध्ये, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये पराभव पटकावा लागला तो मात्र या GCC संघाला. परंतु द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो मात्र हा गावदेवी पेंदर संघ. तर मी मान्यवर गजानन शंकर पाटील तसेच चंद्रकांत हरी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण प्रदान करतो. तसेच ज्ञानेश्वर श्यामा पाटील असतील, अशोक श्यामा पाटील असतील, उत्तम भोईर असतील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक मात्र देण्यात येतोय. तसेच ह्या तसेच ह्या सामन्यासाठी मॅन ऑफ द सिरीज मोटर बाईक प्रदान केली होती ती मात्र कैलासवासी बारकू तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संतोष चांगा नेरुळकर व श्री वामन तुकाराम पाटील ओंकार एंटरप्राइज हे दोन्ही प्रोप्रायटर पार्टनर. तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय तो मात्र सावळे संघाचा SERRES सावळे संघाचा हरेश माळी ज्यानं 58 धावा करून 10 बळी बाद केले तो मात्र हरेश माळी मात्र मानकरी ठरलाय. तो या मॅन ऑफ द सिरीजचा मोटर बाईकचा मानकरी ठरलाय. मी मान्यवर संतोष चांगा नेरुळकरांना विनंती करतो की त्याने आपल्या शुभाचे ही बाईक हरेश माळी यांना प्रदान करायचे. तसेच संतोष चांदा नेरुळकर व नरेश तुकाराम पाटील यांच्या शुभाचे मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी आणि मोटर बाईक ती मात्र हरेश माळी सावळे या फलंदाजाला. अतिशय चांगली कामगिरी फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती या अष्टपैलू कामगिरीवरती मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला तो मात्र हरेश माळी. त्याला लाख लाख शुभेच्छा त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी. पुन्हा एकदा आजच्या या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो मात्र सावळेसर सावळे संघ. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. सावळेसर सावळे संघ ज्या सावळेसर सावळे संघानं आलंच नाही तर पहिल्याच दिवशी सर्वांची मनं जिंकली तो सावळे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. प्रथम क्रमांक 2 लाख रुपये व भव्य चषक माननीय श्री डॉक्टर दत्तात्रय नागो पाटील
माजी उपसभापती व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच मान्य श्री ज्ञानेश्वर श्यामा पाटील माजी सभापती पंचायत समिती पनवेल तर मी मान्यवर प्रवीण दत्तात्रय पाटील आणि ज्ञानेश्वर श्यामा पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 2 लाख रुपये व भव्य चषक सावलेच्या सावले संघाला प्रदान करायचं आहे आणि प्रदान करून त्यांना सन्मानित करायचं आहे. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. मी म्हणेन सावले संघाकडून आपला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो मात्र सावलेसर सावले संघाला त्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंटर व एकता सोसायटी पेंटर यांच्या वतीने आयोजित केली ही स्पर्धा येथे संपन्न झाली. मी आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.